भारत सरकारचा खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम म्हणजे भारतीय खेळ आणि संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची सुवर्ण संधी आहे. खेळातून आरोग्य संवर्धन, करिअर आणि देशाचा सन्मान वाढतो. राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्तानं भारत सरकारनं देशभर खेलो इंडिया संवाद हा उपक्रम आयोजित केलाय, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. खेलो इंडिया संवाद आणि राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील तरुणांशी ऑनलाईन संवाद साधला. त्याचं थेट प्रक्षेपण विवेकानंद महाविद्यालयात करण्यात आलं. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांशी ऑनलाईन संवाद साधला. त्याचं थेट प्रक्षेपण कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमध्ये करण्यात आलं. खासदार धनंजय महाडिक, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आजचा दिवस क्रीडा इतिहासात महत्त्वाचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांशी थेट संवाद साधत त्यांना नवी ऊर्जा देण्याचं काम केलंय, असे उद्गार कौस्तुभ गावडे यांनी काढले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं क्रीडा क्षेत्रात आजवर अनेक विक्रम प्रस्थापित केलेत. विवेकानंदच्या वीरधवल खाडे, राही सरनोबत कृष्णराज महाडिक यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त केलाय, असंही ते म्हणाले. यावेळी आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार आणि लॉन टेनिस खेळाडू ऐश्वर्या जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. खेलो इंडिया संवाद या उपक्रमातून भारतीय खेळाची संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. खेळामुळे आरोग्य चांगलं राहतं, खिलाडू वृत्ती आणि संघटन कौशल्य वाढीस लागतं. खेलो इंडिया संवाद हा उपक्रम देशभरातील खेळाडूंना प्रोत्साहित करेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. तर प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासह मैदानावर खेळणारा तंदुरुस्त युवा वर्ग हेच भारताचं संचित आहे, असं सांगितलं. यावेळी डॉक्टर संदीप पाटील, प्राध्यापक प्रवीण बागडे, डॉक्टर राजश्री पाटील, प्राध्यापक हेमंत पाटील, प्राध्यापक सुभाष रानमाळे, प्राध्यापक M.R. नवले, प्राध्यापक U.H. तिजाईकर, डॉक्टर विकास जाधव यांच्यासह शिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.